नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. माळशिरस तालुक्यातील फळवणी येथील विनय महादेव वाघमारे यांच्यावर माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या प्रयत्नातून 6 लाख रुपयांचे मोफत ऑपरेशन झाले आहे. विनय वाघमारे यांचा सलूनचा व्यवसाय असून घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. कोरोना काळामध्ये त्यांच्या आईचा मृत्यू झाला होता. त्याच धक्क्यातून वडिलांना पॅरालिसिस झाला आणि त्यांचाही त्यात मृत्यू झाला. विनय यांच्यावरचे आई आणि वडील दोन्ही मायाचे छत्र हरपले. त्याच दरम्यान विनय यांना वय वर्ष 25 असताना अचानक वजन वाढीचा त्रास जाणवू लागला. अति वजन वाढल्यामुळे सलूनचा व्यवसाय करणे त्यांना कष्टदायी झाले. वजन वाढल्यामुळे हातपायांची हालचाल मंदावली आणि दुर्मिळ आजाराने विनय यांना घेराव घातला. उदरनिर्वाहाचा प्रश्न असतानाच डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. अशा बिकट परिस्थितीमध्ये विनय वाघमारे यांनी त्यांच्या गावातील सरपंच सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधून व्यथा मांडली. त्यानंतर सचिन पाटील यांनी माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांच्या जनता दरबारामध्ये जाऊन ऑपरेशन बाबत सांगितले. लगेचच आरोग्यदूत रामभाऊ सातपुते यांनी पाठपुरावा करून शासन स्तरावरून विनय वाघमारे यांच्या मोफत ऑपरेशनची सोय केली. मुंबई येथील प्रशस्त हॉस्पिटलमध्ये विनय वाघमारे यांची शस्त्रक्रिया सुखरूप पार पडली. ऑपरेशन दरम्यान रामभाऊ सातपुते यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन विनय यांची भेट घेतली आणि व्यवसाय बंद असल्याने उदरनिर्वाह व गाडीच्या भाडे खर्चासाठी 55,000 रुपयांची रोख मदत केली. याविषयी अधिक सविस्तर विनय वाघमारे यांच्याकडूनच जाणून घेऊयात. नमस्ते. नमस्ते सर. बारामती झटक्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपला परिचय द्या, तुमचं मूळ नाव सांगा, गाव सांगा, तुमचा परिचय द्या. माझं नाव विनय महादेव वाघमारे, राहणार फळवणी. मधल्या काळात तुम्हाला काय आजार झाला होता नेमका आणि त्याचं सांगा होतं? आजार म्हणजे नव्हतं मला काय, माझं फक्त वजन 150 किलो होतं. पण मला ऑपरेशनची गरज होती. ऑपरेशनचा खर्च फार मोठा होता. ऑपरेशनचा खर्च तरी साधारणतः 5 ते 6 लाख खर्च होता आणि माझी काही परिस्थिती नव्हती. अशा काळात मग मायापाशी इलाज नव्हता. आई वारलेली, आईला कोरोना झालता. आई वारली, नंतर वडिलांना पॅरालिसिस झालता. त्यांच्यासाठी होतं ते 1 एकर शेत विकलं गेलं. अशा काळात मग मला ऑपरेशन करणं फार गरजेचं होतं. मग अशा काळात करायचं काय म्हणून मग नंतर आमच्या गावचे सरपंच सचिन पाटील यांच्याकडे मी पाठपुरावा केला. त्यांना म्हणलं, साहेब आपलं ऑपरेशन लागते करायला म्हणलं. तर ते म्हणलं करू म्हणले. आणि ऑपरेशन काय कोणत्या योजनेत वगैरे बसत नव्हतं. मग जेव्हा मी एकच मार्ग काढला, म्हणजे आमचे भाऊ आपले माळशिरस तालुक्याचे आमदार आपले आरोग्यदूत आमदार साहेबांकडे गेलो. साहेबांना सांगितलं, साहेब म्हणलं मला ऑपरेशन करायचं आहे म्हणलं. माझं वय 25 आहे म्हणलं आणि वजन आहे 150 किलो म्हणलं. तर मला त्रास होतोय म्हणलं. मला बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, चालता येत नव्हतं आणि घरची परिस्थिती फार नाजूक झाली. अशा अवस्थेत मला ऑपरेशनला खर्च होता 5 लाख रुपये. मग मी भाऊंना म्हणलं, भाऊ मला एवढी मदत करा म्हणलं. भाऊंपाशी गेलो. भाऊने जनता दरबार घातला. स्वतः जातीने लक्ष घालून भाऊने मला दवाखाना दिला आणि माझं मुंबईला 5 स्टार हॉस्पिटल होतं. अशा हॉस्पिटलमध्ये मला पाठवलं आणि 5 लाख रुपयाचं माझं ऑपरेशन तिथं केलं. भाऊ नंतर मला ऑपरेशन झाल्यानंतर बघायला आलं हॉस्पिटलमध्ये. आल्यानंतर 55,000 रुपयाची मला फोनपेला मदत केली आणि काळजी घ्या असं सांगितले भाऊने मला. पण आज माझं 2 वर्षामध्ये 80 किलो वजन कमी झालं आहे आणि माझं आता 70 किलो वजन आहे. केवळ आज हे दिवस बघतोय ते मी केवळ रामभाऊ सातपुते यांच्यामुळे मी आज जगलो आणि त्यांच्यामुळे मी आज दिवस बघतोय. बघा सर, तुम्हाला नेमका त्रास काय होता? तुम्हाला दवाखाना, तुम्हाला हॉस्पिटलचा उपचार करण्या अगोदर तुम्हाला काय त्रास होत होता? त्रास म्हणजे काय, मला चालणं येत नव्हतं, दम लागायचा, वजन जास्त वाढलेलं, बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. बरं, हा खर्च तुम्हाला 5 ते 7 लाख रुपये डॉक्टरांनी सांगितला होता. हां. तुमचा व्यवसाय काय किंवा तुमचं कंडिशन काय होती त्या ठिकाणी एवढा मोठा म्हणजे खर्च? माझा सलूनचा व्यवसाय होता आणि असा व्यवसाय असताना आई वडील दोघं पण घरात झोपून होते. आईला कोरोना झालता, यासाठी तिला पण दवाखान्याला भरपूर पैसे गेले. पण वडिलांना पॅरालिसिस झालता आणि माझं एकटं सलूनचं दुकान काय भागत नव्हतं. मग अशा कुटुंब भागवायचं का माझा दवाखाना करायचा. मग अशा परिस्थितीमध्ये एकच सोल्युशन दिसलं की फक्त रामभाऊ सातपुते त्यांनी मला बरं करून जीवदान दिलंय. त्या ठिकाणी तुमच्या गावचे सचिन पाटील यांची तुम्हाला मदत सचिन झाली आहे. पाटील, उल्हास वाघमोडे, सामुती उल्हास वाघमोडे, आपा फायनान्स यांनी मला फार मार्गदर्शन केलं. मुंबईमध्ये तुमचं उपचार जो आहे, तुमच्यावर जे ऑपरेशन झालं ते कुठल्या हॉस्पिटल झालं होतं? मुंबईला सैफ हॉस्पिटल येतं झालं. सैफ हॉस्पिटलला, गिरीगाव चौपाटीपाशी सैफ हॉस्पिटलला. त्या ठिकाणी तुम्हाला भाऊंचा फोन वगैरे किंवा गाठभेट तिथं झाली होती का तुमची? हो, फोन वगैरे म्हणजे भाऊ मला स्वतः दवाखान्यामध्ये बघायच्या नंतर भाऊने मला त्या आलेल्या क्षणी बघितल्या क्षणी मला म्हणले तू जाताना घरी प्रायव्हेट गाडी करून जा म्हणून. त्यावेळेस मला 10,000ची मदत दिली भाऊने. अशा वेळेस सुद्धा म्हणजे हॉस्पिटलचा खर्च करून नंतर मला 55,000 रुपयाची फोन पेला अशी मदत केली त्यांनी मला. केवळ 3 महिने घरी बसून राहा म्हणून.
ठीक आहे. आता तुमचा जो व्यवसाय सलूनचा आहे म्हणताय, तो आता तुम्ही करू शकताय का ऑपरेशनच्या नंतर? हां, आता मी करू शकतो सलूनचा व्यवसाय. आता मला कोणतीच अडचण नाही. आता मी करू शकतो सगळं काही. आता तुम्ही तुमच्या आजारातून पूर्णपणे बरे झालेला आहात, तुम्ही तुमचा व्यवसाय उत्तमपणे करू शकत आहात. हां. तुम्हाला आपल्या तालुक्याचे आरोग्यदूत समजले जाणारे आमदार रामभाऊ सातपुते यांच्याबद्दल काही 2 शब्द खास सांगू वाटतं का तुम्हाला? नक्कीच सांगणार ना. विषय आहे का, आज जे काही दिवस जे बघतोय ते केव्हा आणि केव्हा रामभाऊ सातपुते यांच्यामुळे जगलोय सर. आणि त्यांचेच पुण्य आहे. साहेबांविषयी बोलावं तेवढं कमीच आहे. जे आज काय फिरतोय, चालतोय, फुलतोय, बोलतोय ते सगळं साहेबांमुळेच आहे. नाही तर मी मागं सर मरलो असतो. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे आणि श्वासात आहे तोपर्यंत एकनिष्ठ कायम सदैव आणि सदैव आमदार रामभाऊ सातपुते यांच्याशी पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील.